नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला हेही सांगायला विसरू नका की आज तुम्हाला माझी गुरुपौर्णिमेची पूजा ही कशी वाटली. आणि मला माहिती आहे की आपल्या सगळ्या स्वामी परिवारांनी गुरुपौर्णिमेचा दिवस हा खूप सुंदर आणि धूमधडाक्यात साजरा केलेला असणार. तर बघा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी गुरुपौर्णिमेची पूजा कशी केली, 21 माझं संकल्पयुक्त 21 स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाचं उद्यापन कसं केलं आणि गुरुपद घेतल्यानंतर आपण काय सेवा करू शकतो आणि गुरुदक्षिणा ही आपल्या गुरुला काय द्यावी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहिली सकाळी उठून मी पुरण करून घेतलं. पुरण अगदी आम्ही दोघंच राहतो त्यामुळं अगदीच एक पाच पोळ्यांचं पुरण मी केलेलं आणि छान सकाळी उठून हळदीचं लेपन करून घेतलं. छान रांगोळी काढून घेतली. मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर साजरी केली असणार. प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथं छान पुरणपोळ्यासाठी पीठ मळून घेतलं थोडंसं हळद घालून आणि मग ते 1-2 तास मी भिजत ठेवलं. कारण जर पीठ खूप सुंदर भिजलं ना तर पोळ्या पण खूप सुंदर होतात. तर वरण भाताचा कुकर लावून घेतला. बीन्सची भाजी करायची होती, त्या धुवून चिरून ठेवल्या. त्यानंतर इथं कटाची आमटी करायची होती म्हणून ते पाणी काढून ठेवलं आणि पुरण साईडला ठेवलं. त्याच्यानंतर पहिली गणपती बाप्पांचा अभिषेक आणि स्थापना, कारण मी सेपरेट मांडणी करणार होते कारण माझं 21 संकल्पयुक्त पारायणाचं उद्यापन होतं. सो म्हटलं आज स्वामींना छान दुधाचा, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर अष्टगंध आणि मग उटण्याचा असा अभिषेक घालावा. यंदा म्हटलं काहीतरी थोडंसं नवीन करावं म्हणून मी पहिली दुधाने आणि मग नंतर हळदीने, त्याच्यानंतर केशर आणि चंदन असं दोन्ही मिक्स, म्हणजे केशर चंदन युक्त माझ्याकडे अष्टगंध आहे. सो त्यांनी मी अभिषेक केला आणि त्याच्यानंतर ॲज युज्युअल मी दर गुरुवारी उटण्याने अभिषेक करते. तर उटणं छान पाण्यामध्ये भिजवून मी इथं उटण्याने स्वामींना अभिषेक करत आहे. आधीचे अभिषेक करताना फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप केला आणि त्याच्यानंतर सेवेला सुरुवात केली. प्लेन पाण्याने अभिषेक घालून पहिली गणपती अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर पुरुष सूक्त, श्री सूक्त असं म्हणून आणि पवमान सूक्त असं म्हणून पूर्ण पाण्याने अभिषेक केला. ते पाणी सेपरेट पातेल्यात काढून घेतलं. त्याच्यानंतर स्वामींना जे आपलं हिना अत्तर आवडतं ते हिना अत्तर छान स्वामींच्या मूर्तीला पूर्ण लावून घेतलं. खालती मग जशी मला पाहिजे तशी मी सजावट केली. छान स्वामींना टिळक असा लावून घेतला. नवीन ही जी शाल आहे स्वामींना ती मस्त त्यांना घातली आणि मग जसं मला पाहिजे तसं सुंदर पूजा अशी मी मांडून घेतली आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझी पूजा तुम्हाला आवडली का. आणि आता की तुम्ही गुरुपद घेतल्यानंतर तुम्ही काय सेवा करू शकता म्हणजे आजपासून. तर तुम्ही नित्य सेवा जी आपली आहे, जे 3 अध्याय दररोज स्वामीचरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय, 11 माळी जप आणि 11 खेपा तारक मंत्र. जर तुम्हाला 11 खेपा तारक मंत्र आणि जप जमला नाही तर ॲटलिस्ट 1 माळ जप आणि 1 किंवा 5 खेपा तारक मंत्र, एवढी तुम्ही काहीतरी नित्यसेवा स्वतः ठरवून घ्या आणि ती वर्षभर म्हणजे पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला पाळायची आहे. तर ह्या सेवा तुम्ही नक्की करा, अजिबात करायला विसरू नका. त्यानंतर इथं मी पुरणपोळीचा नैवेद्य कायम दाखवते स्वामींना, कारण त्यांना पुरणपोळी, बेसन लाडू आवडायचे म्हणून इथं छान पुरणपोळ्या करून घेतल्या. सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवला आणि आता गुरुपद घेण्याची वेळ आली. तर स्वामींना हीच प्रार्थना केली की माझ्याकडून काही वाईट साईट कोणाला बोललं गेलं असेल किंवा कोणाचं मन माझ्यामुळं दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा. ते सगळं पायाखाली घाला आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या पूर्ण परिवारावरती, आपल्या सगळ्या स्वामी परिवारावरती असाच राहून दे आणि आमच्याकडून भरपूर सेवा करून घ्या. तर असं करून गुरुपद घेतलेलं आहे. इथं पोथीची पूजा केलेली आहे. मी छान बीन्सची भाजी, पुरणपोळी, वरण भात, कोशिंबीर, भजी आणि कटाची आमटी असा छान नैवेद्य करून आरती करून घेतलेली आहे.
आणि यथासांग आणि जसं मला पाहिजे होतं तशी यंदा मी पूजा केलेली आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी पूजा आवडली का. आता आपण कायम गुरुपौर्णिमेच्या दिवशी असंच नाही, पण आपण आपल्या गुरुला कायम ही गुरुदक्षिणा आपण कायम देतो. बघा, आपल्या धर्मामध्ये गुरुदक्षिणेचं खूप महत्त्व आहे. आपण काही शिक्षण घेतलं किंवा कोणाकडून काही शिकलं तर आपण गुरुदक्षिणा ही नक्कीच देतो. गुरु आपल्या शिष्याची परीक्षा रूपात सुद्धा गुरुदक्षिणा देखील मागू शकतो किंवा मागून घेतात, हेही लक्षात ठेवा. आता कित्येकदा असं होतं की गुरु काहीतरी मागतो ते आपण देतो, पण आता तुम्ही स्वामींना काय देणार हे पण आहे. म्हणजे स्वामींच्याकडे सगळं आहे, आपण त्यांना काय देऊ शकतो गुरुदक्षिणा म्हणून. तर आपण स्वामींना एक प्रॉमिस करू शकतो की आजपासून मी कोणाबद्दल किंवा कोणाविषयी मी वाईट बोलणार नाही, चुगली करणार नाही, लावालावी करणार नाही, इकडच्या गोष्टी तिकडं करणार नाही, कोणाला शिव्या शाप देणार नाही आणि अन्याय मी सहन करून घेणार नाही. माझी चूक असेल तर मी स्वतःहून माफी मागेन, पण जर माझी चूक नसेल तर मी अन्याय सहन करणार नाही. बाकी जे काय असेल ते स्वामी बघून घेतील एवढं नक्की तुमच्या मनाशी खूण गाठ बांधून ठेवा. आपण कोणाचं वाईट चिंतायचं नाही किंवा ईर्ष्या करायची नाही, कारण ईर्ष्या आयुष्यात सगळ्यात वाईट असते आणि ती माणसाला अगदी खालच्या पातळीवरती घेऊन जाते, कुठल्याही स्टेजला घेऊन जाते. त्यामुळे आपण ईर्ष्या करणार नाही, दुसऱ्यांची उणी धुणी आपण काढणार नाही. दुसऱ्यांना हे चांगलं मिळालं, त्याचं चांगलं झालं, मग मला का असं झालं, मग मी कुठे कमी पडतोय का किंवा माझ्याच नशिबात असं का, तर आपण आपल्या नशिबाला कधी कोसायचं नसतं, तर आपण ते करणार नाही. आपण जेवढं होईल तेवढं नामजप करणार आहोत, स्वामी सेवेत राहणार आहोत. आणि स्वामींना एक सांगा, माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी वर्षात एक तरी स्वामी सेवेकरी नक्की घडवेन, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा मी नक्की करेन. ही गुरुदक्षिणा म्हणजे जे आपलं नेगेटिव्ह थिंकिंग असतं ना, बरीच लोक कायम नेगेटिव्ह 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 नेगेटिव्ह, अजिबात नाही. पॉझिटिव्ह व्हायला शिका. पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याबरोबर घडतील. हा वेळ लागेल पण नक्की घडतील. त्यामुळं ही गुरुदक्षिणा तुम्ही आपल्या स्वामींना वर्षभर आणि आयुष्यभर द्या. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.